खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मोठं वांग मी स्वच्छ धुवून घेतलंय। आता त्याच्यावरून थोडंसं तेल लावून घेते, म्हणजे काय होतं, वांग मस्त असं पटकन भाजलं जातं, खूप टेस्टी लागतं। नक्कीच ही ट्रिक करून बघा। आता गॅस पेटवून घेऊ आणि वांग्याला मस्तपैकी भाजून घेऊ। वांग आहे ना असं चौकून फिरवून भाजून घ्यायचं, म्हणजे काय होतं, सगळीकडून सारखं भाजलं जातं, अजिबात करपायचं नाही बरं का। आता बघा किती मऊ झालंय वांग, छान शिजलंय की नाही, आतून मस्त भाजलं गेलंय। आता गॅस बंद करू आणि थंड झाल्यावर वांग्याची साल काढून घेऊ। आता कढई छान गरम झाली, त्यामध्ये थोडंसं तेल घालू आणि तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं फुलल्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालू। मिरच्या थोड्याशा हलक्या भाजल्या की मग लसूणही 2-3 पाकळ्या बारीक चिरून घालू आणि थोडंसं तेलामध्ये हलवून घेऊ। आता यामध्ये घालायचं आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा। कांद्याने एक मस्त टेस्ट लागते बरं का, ह्या भरताला मस्त लागतं, नक्कीच करून बघा, खूप टेस्टी लागतं। आता छानपैकी असं कांदा मिरची लसूण मस्त हलका ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटोलाही मस्त असं तेलामध्ये परतून घेऊ। आता यामध्ये घालू पाव चमचा हळद आणि आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला, चवीपुरतं मीठ घालून मस्तपैकी असं मिक्स करून घेऊ, छान परतून घेऊ, म्हणजे खूप टेस्टी लागतं। यात काही जास्त मसाले घालायचे नाहीत। आता मस्त टोमॅटो मऊ झाला की हे मी मॅश करून घेतलेलं वांग आहे ना, साल काढली आणि थोडंसं वांग चुरून घेतलं। आता यामध्ये घालून छानपैकी हलवून घेऊ। आता वांग तर आपलं भाजलेलं आहे, शिजलेलंच आहे छानपैकी। 1 मिनिट असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून मस्तपैकी एक वाफ काढून घ्यायची आहे। बघा अर्धा 1 मिनिटांनी छान वाफ बसले, मस्त दिसतंय वांग, खूप छान दिसतंय की नाही, आणि टेस्टी पण तेवढंच लागतं बरं का। नक्कीच करून बघा, खूप सुंदर लागतं हे वांग। तर बघा किती छान दिसतंय, मस्त दिसतंय की नाही, छान असं चुरून घेतलं ना मस्त एकजीव होतो आणि टेस्टही खूप छान लागते। तर अशा प्रकारे मस्तपैकी आता हे वांग्याचं भरीत आपलं मस्त दिसतंय आणि तर ते झालंय। त्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण गॅस बंद करू आणि आता पहा, अगदी झटकीपट अगदी फटाफट होते ही रेसिपी। नक्कीच करून बघा आणि बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊन बघा बरं का, खूप मस्त लागते, ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर। तर आता ही झटकीपट आपलं वांग्याचं भरीत झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।